आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत 31 जुलैवरून 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन अर्ज करावा असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रीय छात्रसेना एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमी कामठी इथल्या चुन्नीलाल परेड मैदानावर आज दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. अकादमीतून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या कनिष्ठ विभागातील एकूण 553 कॅडेट प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी या संचलनात सहभाग घेतला. या दीक्षांत संचलनाची पाहणी राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी प्रशिक्षण अकादमी कामठीचे कमांडंट मेजर जनरल सरबजीत सिंग बक्षी यांनी केली. मागील 4 वर्षांपासून नागपूर स्तरावर घेण्यात येणाऱ्या खासदार चषक आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचं आयोजन यंदा राज्यस्तरावर करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 106 शालेय चमूंतील सुमारे 1,500 विद्यार्थी सामील झाले आहेत. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं उद्घाटन सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनार इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचं लोकार्पण आणि आपलं सरकार सेवा केंद्राचं उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते आज करण्यात आलं. नवीन इमारतीतून ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ऊर्जा मिळेल असं बकाने यावेळी बोलताना म्हणाले. धरमपेठ शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी सामाजिक जाणीव दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्तानं सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सामाजिक सेवाशिल्पी पुरस्कार 2026 वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 1990-91 सालापासून मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील हरगोविंद वनवासी छात्रावास धारणी यांना यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जैव वैद्यकीय संशोधन आणि संशोधन क्षमता विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागपूरच्या सिम्स ॲडव्हान्स रिसर्च सेंटर सिम्स ARCची भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागानं राष्ट्रीय स्तरावरील मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च युनिट MRU क्षमता विकास उपक्रमासाठी मेंटर संस्था म्हणून निवड केली आहे. या निवडीमुळे नागपूरच्या संशोधन क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.